पंकजा मुंडे यांना ऐतिहासिक विजयाची ओवाळणी देणार असल्याचं धनंजय मुंडेंनी जाहीर केलंय। तर धनुभाऊमुळे आता परळीमध्ये जास्ती फिरण्याची गरज नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। त्यामुळे लोकसभेच्या निमित्तानं मुंडे बंधू भगिनी अधिक जवळ आल्याचं पाहायला मिळालं। पाहूयात। ढोल ताशांचा गजर, जेसीबीतून फुलांची उधळण, बंजारा समाजाकडून पारंपरिक वाद्यावर ठेका, आणि कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर अशा उत्साही आणि भावनिक वातावरणात पंकजा मुंडेंनी आज परळी विधानसभा मतदारसंघात प्रवेश केला। गोपीनाथ गडावर जात पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नतमस्तक झाल्या आणि यावेळी त्यांच्या सोबत होते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मोठे बंधू धनंजय मुंडे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा आणि धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच एकत्र आले। यावेळी पंकजा आणि धनंजय मुंडेंनी दिलेली प्रतिक्रिया मतदारसंघातल्या जनतेला सुखावणारी होती। सगळ्यांना जर मी मागितलं आणि आपल्याच घरात गृहीत धरलं तर बरं दिसणार नाही आणि म्हणून मी जाणार होते, पण त्यांनी मला सांगितलं मी गोपीनाथ गडावरच येणार आहे। तर गोपीनाथ गडावर भाऊ आलाय, पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार आहे। त्यांनी सांगितलं की तू पालकमंत्री आहेस, त्यामुळं तू घरी थांब, मी घरी येणार भेटायला। पण शेवटी घरातला मी आज मोठा आहे, त्यामुळे आजपर्यंत हा नुसता वयाने मोठा आणि घरातला मोठा म्हणून नाही, तर मनाचं मोठेपण पण दाखवावं लागतं। इतकंच नाही तर ऐतिहासिक विजयातून बहिणीला भाऊ ओवाळणी देणार आहे असं धनंजय मुंडे म्हणाले। तर धनंजय मुंडे असल्यामुळे परळीत वेळ न घालवता मतदारसंघात फिरायला मी मोकळी झाल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। माझ्या जीवनातली ऐतिहासिक भावाची जी बहिणीला ओवाळणी असते ती ऐतिहासिक विजयातून मला द्यायची आहे। तर 4 तारखेपर्यंत थांबा। मला आता परळीमध्ये एक क्षणी वेळ फार घालवण्याची गरज नाही आहे। मी आता बाकी ठिकाणी हात जोडत जाते, बीडमध्ये घातली तरी आणि वेळ घालायची गरज, पण उमेदवार म्हणून मला फिरावं लागेल। तर आता मला एका मतदारसंघाचं निश्चित हे झालं। गोपीनाथ गडावर अभिवादन केल्यानंतर पंकजा मुंडे कवठळी तांडा गावात बंजारा समाजाच्या लेंगी महोत्सवात सहभागी झाल्या। त्यावेळी लोकसभा लढायची नव्हतीच, पण पंतप्रधान मोदींनी स्वतः तिकीट दिल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। मला लोकसभेची निवडणूक खरं तर लढायची नव्हती। प्रीतमताई एवढा सुंदर काम करत होत्या, प्रीतमताईंनीच खासदार व्हावं अशी माझी इच्छा होती, परंतु माझं डायरेक्ट तिकीट डिक्लेअर झालं। आमच्या भारतीय जनता पार्टीची एक पद्धत, राज्याची टीम आणि देशाची टीम बसते आणि स्वतः आमचे प्रधानमंत्री प्रत्येक गोष्ट, अमित शहा, JP नड्डा बसून प्रत्येक गोष्ट मॉनिटर करतात। त्यांनी प्रत्येक तिकीट स्वतः ठरवलेलं या देशातलं। तुमच्या लेकीचं भाग्य आहे की त्यांनी स्वतः मला लोकसभेमध्ये उमेदवारी दिली आहे। सकाळी गोपीनाथ गडावर अभिवादन केल्यानंतर संध्याकाळी पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी पोहोचल्या। तिथे धनंजय मुंडेंच्या मातोश्री आणि कुटुंबियांनी औक्षण करत त्यांचं स्वागत केलं। पंकजा मुंडे यांच्या विरोधात बीड लोकसभा मतदारसंघातून कोण याचं उत्तर अद्याप अनुत्तरित आहे। मात्र बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते।
दुसरीकडे दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 2019च्या निवडणुकीत प्रीतम मुंडेंविरोधात बजरंग सोनवणेच उमेदवार होते आणि त्यांच्या प्रचाराची धुरा होती धनंजय मुंडेंच्या खांद्यावर. तेव्हा प्रीतम मुंडेंचा लीड 2014च्या तुलनेत बराच कमीही झाला होता. मात्र आता धनंजय मुंडे बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने पंकजा मुंडेंचा विजय अधिक सुकर बनलाय. महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.